हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, हे बघू शकताय सिंपल असा पानगळा मी दिलेला आहे इथे। आणि काठ जे होतं तर ते काठाने हायलाइट केलेलं आहे आणि लेस लावलेली आहे, म्हणजे लेस लावून पानगळ्याचा आकार दिलेला आहे बघा इथं। तर सिंपल साडी जरी असेल आणि असं डिझाइन केला तर खूप छान दिसेल सिंपल गळा। तर तुम्हाला हा जर गळा शिकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बिना कॅनव्हासचा सुद्धा हा गळा मी बनवलेला आहे। तर इथे बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे, 2.5 इंच वरती रुंदी घेतलेली आहे गळ्याची आणि 9 इंच गळा आहे। तर खाली सुद्धा रुंदी 2.5 इंच आहे आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी। आणि हलक्या हाताने आपण पान आकार असा द्यायचा आहे। पान गळ्याचा शेप मी इथे दिलेला आहे। थोडासा छोटा जर हवा असेल तर असा द्यायचा आहे आणि थोडा ब्रॉड हवा असेल, थोडासा मोठा हवा असेल तर हे बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने द्यायचा आहे। तर इथे मी आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याच आकारावरून मी मोठा कट करून घेतलेला आहे आकार पानगळा। आणि हेच आता अस्तर ठेवून आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करणार आहोत। तर मेन फॅब्रिक वरती अशा प्रकारे आता आपण कट करून घ्यायचा आहे ब्लाउज। गळा कट करून घ्यायचा आहे आणि गळा कट करत असताना थोडंसं मेन फॅब्रिक जास्तीचं घ्यायचं आहे आणि मग कट करायचं आहे। नेहमी आपण जे साडीतलं कापड असतं तर ते अस्तरपेक्षा जास्तीच ठेवत असतो। तर त्याच्यानंतर इथं बघू शकताय आता उलट बाजूने आपण काय करायचं आहे, कमरेची बाजू जी आहे तर ती स्टिच करून घ्यायची। तर त्याच्या अगोदर आपल्याला जो पानगळ्याचा पॅटर्न काढायचा होता तर तो शेप मी इथे देऊन घेते। तर अंदाजे 1.5 इंचावरती जरी दिलात तुम्ही संपूर्ण 1.5 इंचावरती तरी चालते। मी इथे अंदाजे आता सवय झाली त्यामुळे मी अंदाजे देते। तुम्ही इथे 1.5 इंच किंवा 2 इंच जेवढं जास्त काठ मोठं लावायचं असेल तुम्हाला किंवा छोटं लावायचं असेल काठ त्याच्यावरती अवलंबून असतं, किंवा तुमच्या साडीचं काठ केवढं आहे ह्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे। तर इथे बघू शकताय मी जवळजवळ 1.5 इंच आहे आणि अशा प्रकारे आखून घेतलेला आहे पूर्ण पानगळा। सुरुवातीला आखून घ्यायचा आहे आणि हे बघा उलट्या बाजूने आपण ठेवून घेतोय अशा प्रकारे आणि खालची कमरेची बाजू जी आहे तर ती स्टिच करून घ्यायची आहे। कमरेची बाजू पण स्टिच करायची आणि म्हणजे सगळ्या बाजूने म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून घेणार। कमरेची बाजू तेवढी स्टिच करून आपण गळा जो आहे तर तो पलटी करून घ्यायचा आहे। आता ही कमरेची बाजू मी इथे पलटी करून घेते आणि त्याच्यावरती दाबटीप मारून दोन्ही कपड्यावरती दाबटीप मारून घेते। आता इथे दाबटीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या राहिलेल्या बाजू आपल्याला कंप्लीट अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घ्यायचं आहे। सोबतच गळा सुद्धा आपल्याला आहे असाच ॲज इट इज पान आकार स्टिच करून घ्यायचा आहे। 2 रेषेचं अंतर ठेवून आता मी सगळीकडून टिप मारून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लक्ष देऊन बघायचं आहे आणि व्हिडिओ 1 ते 2 वेळा जर पाहिलात तुम्ही तर व्यवस्थित तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जाईल। एकदम सावकाश सांगण्याचा मी प्रयत्न करत असते, फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण काय होतं छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात तर त्या तुमच्याकडून जर स्किप झाल्या तर ब्लाउजला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर हे बघा अशा प्रकारे आता आपण इथं स्टिच करून घेतोय, सगळ्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे गळा वगैरे। आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं आपलं नेहमीप्रमाणे आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते कट करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ऑलरेडी येऊन जाईल। तर इथे मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथं काठ घेतलेला आहे, काठ बघा, आणि जे लॉंग होतं काठ तर ते मधूनच मी कट करून घेतलेलं आहे। आणि हे बघा अशा प्रकारे दोन्ही काठ एकमेकांवरती ठेवून मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे। तर हे गळ्यासाठी आपण वापरणार आहोत। तर आता इथं आपल्याला काठ वापरायचा आहे तर आणि बिना कॅनव्हासचा आपण हा गळा बनवणार आहोत। तर हे बघा बरोबर मध्यावरती जिथे शिलाई आलेली आहे तिथं आपला मध्ये ठेवून घेतलेला आहे पानगळ्याचा
आणि त्याच्यानंतर वरती साईडनं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता काठ जे आहे तर ते आपल्या ब्लाऊजचं सुलट बाजूने आहे आणि म्हणजे दोन्ही बाजू वरच्याच बाजूने आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दोन्ही वरतीच आहेत। आणि व्यवस्थित आता मी इथं पिना लावून घेणार आहे, कारण काय होतं आता हे काठ इकडे दिसतं परंतु ज्या वेळेला आपण स्टिच करून पलटी करू त्यावेळेला सुलट बाजूने येतं। तर व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा। तर आता इथं मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि आता हा पानगळा जो आहे तर त्याच्यावरून जी शिलाई अगोदर मारलेली होती शिलाई त्याच्यावरूनच आपण टिप मारून घेतोय, म्हणजेच आपला जो काठ आहे काठ आणि आपला जो ब्लाऊज आहे तर तो जॉईंट करून घ्यायचा आहे एकत्र। तर दोन्ही काठ आणि हे व्यवस्थित ब्लाऊज करत करत आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। आणि आता मधलं जे ब्लाऊजचं डिझाईनचं जे कापड आहे गळ्याचं तर ते आता पिना काढून घेऊन आपण कट करून घेणार आहोत। आता हे बघा मधलं कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि हे जर ब्लाऊजचं काठ जर कॉन्ट्रास्टमध्ये असतं तर खूप छान आपला गळा दिसला असता, किंवा तुम्ही इथं कॉन्ट्रास्ट म्हणजे आता इथं मी काठ वापरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही साडीचं कापडसुद्धा वापरू शकता। एक थोडंसं 4-5 इंच कापड कट करून जरी घेतलं तुम्ही साडीतलं तरी चालतं। त्याच्यानंतर हे बघा इथं मी छोटे छोटे कट्स मारून घेते। आता कट मारून घेतल्यानंतर गळा जो आहे तर तो इझिली आपला आहे बघा पलटी होतो आणि बघा अशा प्रकारे आता आपला गळा आलेला आहे। बिना कॅनव्हासचा सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये छान गळा येऊन जातो। आता इथं व्यवस्थित बसलेला आहे, तुम्ही इस्त्रीसुद्धा मारून घेऊ शकता तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर। मी आता सुरुवातीला इथे साईडला काठावरती फक्त मी दाबटीप मारून घेते, इस्त्री मारल्यानंतर दाबटीप मारायची गरज नाही। तुम्ही जर नवीन असेल तर इस्त्री मारा किंवा पिना लावून टिप मारून घेऊ शकता। इथे मी डायरेक्ट आता टिप मारून घेते, दाबटीप फक्त काठावरती टिप मारते इथं। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। मग ही आता टिप मारल्यानंतर व्यवस्थित आपलं फोल्ड होऊन जातं, कुठे आपल्याला ओढायची किंवा खेचायची गरज नाही। तर हे बघा अशा प्रकारे आता पूर्ण काठाला टिप मारून झालेली आहे आणि गळा जो आहे तर तो हे बघा इझिली आता पलटी झालेला आहे। आता इकडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, गोल असा आकाराची टिप मारायची। तर त्या अगोदर हे बघा आता इकडून तर आपण टिप मारू शकत नाही, किती पाहिजे तेवढी लक्षात येत नाही। तर आता अगोदर आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत। अशा पिना लावल्यामुळे काय होतं जो गळा आहे तर तो व्यवस्थित जिथल्या तिथं राहतो, म्हणजे आपल्याला म्हणजे गुड्या वगैरे पडणार नाहीत पिना लावल्यामुळे आणि एका बाजूला कमी किंवा एका बाजूला जास्त होत नाही। त्यामुळे अगोदर आपल्याला अशा प्रकारे पिना लावून घ्यायच्या आहेत। तर या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती असेच पॅचवर्कचे कॅनव्हास लावून किंवा बिना कॅनव्हासचे भरपूर सारे डिझाईन्स आपण बनवलेले आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बनवलेले आहेत। तर तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर एकदा तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या, खूप छान छान व्हिडिओ आहेत, ट्रेंडिंगमधले व्हिडिओ आहेत, बोटनेकचे गळेसुद्धा आहेत। तर हे बघा इथं संपूर्ण पिना लावून झालेले आहेत आणि गळा आता हे बघा पलटी केल्यानंतर आपण सुरुवातीला अस्तरवरती जे मार्किंग केलेलं होतं तर त्या मार्किंगवरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता मार्किंगवरून ज्या वेळेला टिप मारतो त्यावेळेला काय होणार आहे, आपलं खालचं जे काठ आहे तर ते काठ आपलं ब्लाऊजवरती जॉईंट होणार आहे आणि आपली एक प्रकारची डिझाईन जी आहे तर ती तयार होणार आहे। तर आता इथे पिन काढून घेतलेली आहे मी आणि अशा प्रकारे आता आपण टिप मारून घेतलेली आहे। आता टिप मारल्यानंतर मी इथं बाकीच्या राहिलेल्या ज्या पिना आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर टिप मारले त्याच्या साईडनं एकदम साईडनं म्हणजे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कट करताना। कारण काय होतं खालच्या बाजूने आपला ब्लाऊज आहे तर तो ब्लाऊज जर हातामध्ये आला तर कट होण्याची शक्यता असते, त्यामुळे हातामध्ये हे बघा अशा प्रकारे पकडूनच कट करून घ्यायचं आहे आपल्याला काठ। आता एक्स्ट्राचं पुढे काठ ठेवायचं नाही, कारण काय होतं तर ते पुढं फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही। बरोबर जिथून टिप आहे तिथूनच आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे।
तर आता हे कट करून झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे लेस अटॅच करायची आहे। मी इथे गोल्डन कलरची लेस वापरते। तुम्ही जर कॉन्ट्रास्ट आणखी वापरायची असेल साडीसारखी वगैरे तर तीही तुम्ही तशी लेस वापरू शकता। तर आता लेस वापरल्याच्या नंतर खूप छान असा लुक येतो आपल्या डिझाईनला। तर आता इथे मी सिंगल लेस वापरते। तुम्हाला डबल लेस वापरायची असेल तर डबलही वापरू शकता, खूप छान दिसते। आता गळ्याच्या साईडला मी इथे सिंगल टिप मारून घेते। आता इथे बघा टोकाच्या तिथे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। टोक म्हणजे पान गळ्याचा आकार येतो तिथे टोक केल्यामुळे दुमडून घ्यायची आहे आपली लेस आणि त्याच्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता लेसवरती सिंगल एका बाजूने टिप मारलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याही बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। म्हणजे त्यामुळे काय होतं, लेस जे आहे तर ते दोन्ही बाजूने व्यवस्थित बसून जाईल आणि आतलं जे आपलं काठ आहे तर ते काठाचे दोरे पण निघणार नाही। तर हे बघा छान असा आपल्या ब्लाउजला लुक आलेला आहे। तर अशीच लेस आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आता डबल सुद्धा मी इथं टिप मारून घेते। आता लेसवरती डबल टिप मारल्यामुळे फिनिशिंग छान येणार आहे आणि कमरेच्या बाजूला सुद्धा मी इथे लेस लावून घेणार आहे। लेसची सुद्धा सिंपल आपले खूप छान असे डिझाइन बनतात। तर मैत्रिणींनो, ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। सिंपल अशी डिझाइन आहे, एकदम कमीत कमी वेळामध्ये होणारी डिझाइन आहे आणि कस्टमरला आवडेल अशीच डिझाइन आहे, कारण पानगळा हा प्रत्येकाला आवडतच असतो आणि त्याच्यावरती काठ लावल्यामुळे थोडंसं डिझाइनला लुक येतो आपल्या। तर ही डिझाइन कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतं आणि तुमच्या डिझाइन जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे ना नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं आणि मी तुमच्यासाठी वेगवेगळे नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर नवीन असाल, इंटरेस्टेड असाल असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तर व्हिडिओला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा। तर या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती साडी रिव्ह्यूज आयडिया म्हणून त्याचे व्हिडिओज बनवलेले आहेत। त्याच्यानंतर पार्टी वेअर ड्रेस बनवलेला आहे, लहान मुलींचे छोटे छोटे फ्रॉक्स बनवलेले आहेत, पेपर कटिंग आहे, प्रिन्सेस कटची पेपर कटिंग आहे, कटोरीची पेपर कटिंग आहे, सगळ्यांचे पेपर कटिंग आहेत। ते सुद्धा व्हिडिओज पाहिले नसतील तर पाहून घ्या। तर खालच्या बाजूने लावायची राहिली होती लेस ती मी लावून घेते इथं अशा प्रकारे आणि संपूर्ण डिझाइन ही बिना कॅनव्हासची आपली एकदम फिनिशिंग सहित आपली तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा कमीत कमी वेळामध्ये बिना कॅनव्हास वापरता अशी डिझाइन बनवू शकता। तर चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू।